जय भवानी। आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आणि इकडे लाडके भाऊ आहे, पण लाडक्या बहिणीची मेजॉरिटी ज्यादा आहे। मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज व्यासपीठावर देखील आपल्या नीलमताई आहेत, खासदार अप्पा बारणे आहेत, माजी मंत्री आमदार विजय बापू आहेत, शरद दादा आता तिकडे पुढे गेलेत, राम रेपाळे आहेत, इरफान सय्यद, भगवान पोकरकर, नितीन गोरे, मनीषाताई गोरे, सारिकाताई पवार, चुलबा उबाळे, निलेश पवार, प्रकाश वाडेकर, राहुल चव्हाण आणि माझ्या मागे उभे आहेत ते अतुल देशमुख। खरं म्हणजे अतुल देशमुख यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो। आणि त्यांच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपलं नाव अतुल आहे, त्यामुळे आपल्याला अतुलनीय काम करायचं आहे। आणि जे विरोधात आहे त्यांना पाडायचं, आडवं पाडायचं ना, आणि फडकवायचं भगवा चाकणवर। आणि कुठे कुठे खेड, आळंदी आणि चाकण। आडवा पाडा म्हणजे निवडणुकीत आडवा पाडा, नाही तर वेगळं काय ते करायचं। तसं अतुल कलाकार आहेत, करू शकतात। आणि आज चाकणचा मेळावा, आता चाकणची राखण आपल्या भगव्याला करायची आहे। हातात विजयाची ढाल घेऊन आपल्याला गुलाल उधळायचं आहे। लोक म्हणतात भगव्याचं ठाणं, आता भगव्याचं पुन्हा पण आपण करू शकतो। निवडणुका कार्यक्रम जाहीर झालाय, सुपारी फुटलेली आहे, लगीन गाईला सुरुवात झालेली आहे। 2 डिसेंबरला निवडणूक, 3 डिसेंबरला निकाल, आणि म्हणून गुलाल उधळायच्या तयारीत राहा असं सांगायला मी तुम्हाला आलेलो आहे। आणि मला विश्वास आहे की एवढे सगळे कार्यकर्ते, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, पदाधिकारी सगळे जर उतरले तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। आपलं शिवसेनेचं हे खरं म्हणजे हे वैभव आहे। व्यासपीठावर देखील अनेक सगळे मान्यवर आहेत आणि समोर बसलेलं शिवसेनेचं ऐश्वर्य आहे। या व्यासपीठावर सगळे मान्यवर, मोठे पदाधिकारी, सगळे आपले खासदार, उपसभापती, आमदार, सगळे लोक ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, हे सगळी मंडळी माझ्या सकट इथं आहे। पण व्यासपीठ भरलेलं असतं आणि समोर
तुम्ही नसता तर या व्यासपीठाला शोभा आली नसती. आणि म्हणून खरं वैभव आणि शोभा शिवसेनेची आणि ऐश्वर्य हे तुम्ही आहात. आज देशमुख यांनी भगवा खांद्यावर घेतलाय आणि अतुल देशमुख यांनी योग्य वेळी भगवा खांद्यावर घेतला आणि त्यांनी एक आत्मविश्वास दाखवला की आम्ही एकदम तयार आहोत लढायला आणि जिंकायला देखील. असा शिवसैनिक आपल्याला आवडतो. बाळासाहेबांनी हेच विचार दिले आपल्याला. आनंद दिघे साहेबांनी हेच विचार दिले. लढायला शिकवलं आपल्याला. आता काही लोक रडतायत, ते जाऊ दे त्यांना. काही लोक मला काल भकास मंत्री म्हणाले. नगर विकास नाही, भकास विकास. सांगा, मी भकास मंत्री आहे? 2.5 वर्षामध्ये या एकनाथ शिंदेनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घातला की नाही? माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू केली की नाही? शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला की नाही? सगळ्या लोकांच्या मागे योजना सांगायला गेलो तर दिवस कमी पडेल. लेक लाडकी लखपती, लाडकी बहीण योजना, एसटी मध्ये सवलत, या ठिकाणी आपल्या बचत गट महिलांना अनुदान, शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जाहीर केले. मी मुख्यमंत्री असताना राज्याचे पण 6,000 रुपये आपण जाहीर केले. शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात आला त्याला मदत करण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून आता मी एवढंच सांगतो, मी जास्ती काय टीका करत नाही, परंतु अजून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही. मला सांगतात भकास मंत्री. अरे स्वतः मुख्यमंत्री होते, त्या 2.5 वर्ष घरी बसले ना. फेसबुक लाईव्ह वर सरकार चालतं का? फेस टू फेस काम केलं पाहिजे. रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे. जेव्हा जनता संकटात असते तेव्हा संकटात त्यांना साथ दिली पाहिजे. इरशाळवाडी असेल, नाही तर कोल्हापूरचा सांगलीचा पूर असेल, त्यावेळेस त्यांना मदतीला धावून गेले पाहिजे. आणि स्वतः घरात बसले, आता बांधावर फिरतायत. अरे आम्ही निर्णय घेतला, 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर केलं शेतकऱ्यांसाठी. आणि आम्ही जे बोललो, मी मुख्यमंत्री असताना जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचननाम्यात सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, आम्ही ते कधी विसरणार नाही. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. आता कशाला फिरताय? जेव्हा फिरायचं होतं तेव्हा आपण फिरले नाही. माझ्या हातात काय नाही, माझ्या हातात काय नाही, माझ्या हातात. अरे काय नाही, मग कशाला जाता? असे एक तर वरती, नाही तर कमरेवरती. अरे देण्याचे हात असे देवा ठेवा. एकनाथ शिंदेचे हात देणाऱ्याचे आहेत. हे देणारे हात आहेत, हे घेणारे नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि लेना बँक कुठे आहे तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की लोक काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात. या मतदारसंघाचं नाव आहे खेड आळंदी. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने अतुल देशमुख यांना योग्य पक्षाचा मार्ग सापडला असं मी म्हणेन. कारण यांच्या प्रवेशाने शिवसेना अधिक मजबूत होईल, बळकट होईल. उत्तर पुणे जिल्ह्यात यशाचा एक आणखी नवा मार्ग दिसेल. कारण कधी अगोदर काय झालं त्यांचं काय मी त्याच्यात जात नाही, परंतु आता आपल्याला नव्याने श्री गणेशा करायचा आहे.
हा पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आहे. इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तो पुढे जाईल. हा कार्यकर्त्यांना मान सन्मान देणारा पक्ष आहे. आणि म्हणून अतुल एक चांगला कार्यकर्ता आहे. आणि याच्यामुळे बातम्या येतील अमुक कुणाला तरी धक्का बसला, हे झालं. परंतु अतुल खरा धक्का आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे आणि समोरच्याला आडवं करायचं आहे. खेड तालुक्याच्या राजकारणात देशमुख कुटुंबाचं स्थान मजबूत आहे, मोठं आहे. त्यांनी केलेली कामं, त्यांचं कार्य, त्यांचा सामाजिक संपर्क, हा सगळं आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे त्यांच्यासोबत चाकण, राजगुरुनगर, आळंदी परिसरातील देखील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, असंख्य कार्यकर्ते आज आपल्या शिवसेनेमध्ये आले. हे काय येत आहे, का लोक येत आहेत? एक विश्वास, एक सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदे या राज्याचा शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला. माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, अनेक असे संघर्षाचे प्रसंग आले, पण मी कधी डगमगलो नाही, मी कधी विचलित झालो नाही. आणि म्हणून जेव्हा अन्याय झाला, जेव्हा शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप झालं, त्यावेळेस या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि तो उठाव या महाराष्ट्राने, देशाने, जगाने पाहिला. एक एकनाथ शिंदे याच्यावर 50 आमदार विश्वास ठेवतात. आज साधा नगरसेवक, नगरपंचायतचा, ग्रामपंचायतचा सरपंच पण इकडून तिकडे जाताना विचार करतो. 50 आमदार विश्वास ठेवतात, खासदार विश्वास ठेवतात. याचं कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, वचनाला जागतो. आणि मी नेहमी सांगतो, मी एक तर शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करतो. हिंदीमध्ये कुठला तरी डायलॉग आहे, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. एकदा बोललं विषय संपला. बाळासाहेब सांगायचे विचार करून शब्द द्या, आनंद दिघे साहेब सांगायचे विचार करून शब्द द्या, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, तुमची लाडकी बहीण योजना जेव्हा मी सुरू केली मुख्यमंत्री असताना, अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी खोडा घातला. भले का होणार नाही, हे चुनावी जुमला आहे, हे निवडणुकीत फक्त घोषणा आहे. आणि मी त्यावेळेस म्हणालो, जिथं जिथं मी प्रचाराला गेलो तिथं तिथं लाडक्या बहिणींना मी सांगितलं, जे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्या योजनेत खोडा घालतायत ना, त्यांना निवडणुकीत चांगला जोडा दाखवा. माझ्या लाडक्या बहिणींनी बरोबर ऐकलं. 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर नाही, 232 नंबरचा मोठा भला मोठा जोडा दाखवला. म्हणजे 232 आमदार निवडून आले महायुतीचे. आणि तुमच्या एकनाथ शिंदेचे 80 लढवून 60 जागा आपण जिंकल्या. 80 लढवून 60 जागा. म्हणजे माझ्यावर टीका करता अजूनही टीका करतात. मुख्यमंत्री झालो, आठवड्यात मुख्यमंत्रीपद जाणार, हे असंविधानिक पद आहे, हे घटनात्मक पद नाही. 15 दिवसांनी जाणार, सरकार पडणार. काय काय आरोप केले. मी त्या आरोपाने नाही, मी कामातून उत्तर दिलं, कामातून उत्तर दिलं. त्यांनी 110 लढवल्या, आल्या किती? 20. तुमच्या एकनाथ शिंदेने 80 लढवून आल्या 60. या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला स्वीकार. आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो.
म्हणून कोणी काही अफवा पसरू द्या, माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. जे जे आश्वासन आम्ही दिलंय ते पूर्ण करणार. थोडी काटकसर करावी लागते. काही लोकांचे ई केवायसी वगैरे काय राहिला असेल तर ते देखील आता कॅम्प वगैरे लावून करून घेऊ. कुणाची नावं वगैरे मागे पुढे झाले असतील, साईड बंद आहे ती साईड चालू करू आपण. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार सर्वसामान्यांचा, मला आठवतंय की 2.5 वर्षामध्ये जे काम या राज्यामध्ये झालं, मला आताच सांगितलं मगाशी चाकणचं ट्रॅफिक जामच्या बद्दल या ठिकाणी चर्चा झाली. म्हणाले चांदणी चौक प्रमाणे करायचं. मी एकदा गावाला चाललो होतो आणि चांदणी चौकामध्ये ट्रॅफिक जाम झाली. तिथं सगळे लोक आले, गाडीतून उतरून मला गराडा घातला, माझ्या समोर आले, मला म्हणाले की या ठिकाणी आपल्याला साहेब काहीतरी मार्ग काढा, फार आम्हाला अडचण होती. मी आपल्याला सांगतो, मी गावी जाऊन पुन्हा येताना त्या ठिकाणी बैठक लावली आणि चांदणी चौकचं ट्रॅफिक दूर झालं. आणि मी सांगतो तुमचं देखील ट्रॅफिक चांदणी चौकापेक्षा चांगलं ट्रॅफिक दूर होईल, कारण आपण तळेगाव, चाकण, शिक्रापूर याला मान्यता दिली आहे 5,000 कोटी रुपयाच्या रस्त्याला, हायवेला. आणि त्याचा आता टेंडर सुरू आहे. आणि म्हणून जे जे काय कामं केली ती आपल्या समोर आहेत. पाणी पुरवठा योजना असेल, आणखी योजना काही असतील, पंचायत समिती, छोट्या गोष्टी आहेत, त्या मोठे मोठे काम करू ना आपण. आणि त्याला देखील आपण 15 कोटी दिले. 250 कोटी आपण याला दिलं ना, हुतात्मा राजगुरू त्या स्मारकासाठी दिले. आळंदीला परवा 25 कोटी दिले. अरे आले माझ्याकडे तिथले लोक, मला म्हणाले 25 कोटी पाहिजे भक्त निवाससाठी ना. मी अधिकाऱ्याला फोन केला, बोले बघ आता बाबा आळंदी आपल्याला पैसे द्यायचे. बोलो आम्ही ती माणसं तिथंच थांबली होती, आपले 2 जण होते ट्रस्टी, आणि ते जायच्या अगोदर त्यांच्या हातामध्ये मी GR दिला आणि 25 कोटीला मान्यता दिली. करतो, बघतो, पाहतो, आपलं काम नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, लगेच डिसिजन. अरे मला आठवतंय, जगाच्या पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री तुम्ही कोणी पाहिला नसेल. पाठीवर म्हणजे पत्र माझ्याकडे येतात, गर्दीमध्ये मी असतो. आता सही करताना खाली काय तर धरायला पाहिजे ना. आता त्याचं ज्याचं पत्र असतो तोच पाठ करतो आणि त्याच्या पाठीवर आपण सही करतो. मला आठवतंय मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 कोटी रुपये आपण जवळपास 70,000 लोकांना दिले. 70,000, 450 कोटी रुपये हे तुमचे पैसे, हे सर्वसामान्यांचे पैसे. ते त्याचा जीव वाचवण्यासाठी देणार, नाही तर कधी देणार. तुमचा तर पेनच निघत नव्हता बाहेर, पेन ठेवतच नव्हते. पण माझ्याकडे 2-2 पेन, कधी शाई संपायची माहित नाही. कारण शेवटी पैसे हे जनतेचे पैसे आहे. आणि म्हणून विकास कामामध्ये या ठिकाणी जे काही आपण आज कामं केलेली आहेत, या ठिकाणी या कामांचा आपल्याला कामाची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांनी दिली. आणि म्हणून शिवसेनेमध्ये जेव्हापासून आपला उठाव झाला तेव्हापासून सगळीकडून प्रवेश सुरू आहे. आणि आज अतुल देशमुख आणि त्यांच्या सहकार्याने देखील प्रवेश केलेला आहे. आणि निवडणुकीमध्ये यांचा प्रवेश नक्की गेम चेंजर झाल्याशिवाय गेम चेंजर ठरेल ना. आणि म्हणून अतुल एक चांगला कार्यकर्ता, चांगल्या कार्यकर्त्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहे.
आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की शिवसेना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करताय, शिवसेना वाढवण्याचं काम करताय आणि शिवसेना लोकांच्या मनामनामध्ये का जाती आहे की सर्वसामान्य एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढी मळमळ, एवढी जळजळ. मी शेती करायला गावी गेलो कधी तर गावी गेलो की लगे इकडे टीका, लगे इकडे यांच्या पोटात दुखायला लागला. दिल्लीला गेलो लगेच पोटात दुखायला लागला. तरी सुद्धा यांच्या पोटदुखीसाठी मी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत खोललाय. तरी काय पोटदुखी जात नाही. मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा माझा मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे. मी डॉक्टर नाही, पण डॉक्टर नसला तरी ऑपरेशन छोटे मोठे करतो, मी करतो की नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की का सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये का? फक्त धनदांडग्यांनी मुख्यमंत्री होण्याचं काय हे घेतलेलं आहे? मुख्यमंत्री झाल्यानंतर मी सर्वसामान्य माणसाची दुःख ओळखून काम करू लागलो. मी जुने दिवस आठवले, माझ्या आईची तगमग, तिच्या डोळ्यातले अश्रू मला आठवले. कसं काटकसर करायची, कसं घर चालवायची, माझी पत्नी कसं घर चालवायची हे मी पाहिलं. आणि त्याच्यातून देखील जेवढं दुसऱ्याला देता येईल तेवढं देत आलो. आणि म्हणूनच मी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, कारण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. स्वतः सहीने पैसे काढण्याचे अधिकार मिळाले. आज माझ्या लाडक्या बहिणींचा मान सन्मान वाढला. अर्ध तिकीट दिल्यामुळे माझी लाडकी बहीण आमच्या दाजीला म्हणते तुम्ही थांबा घरी, मी जाते अर्ध तिकीटात जाऊन येते. आहे का नाही खरं? बोले मला म्हणाले हे होईल काय, एसटी तोट्यात जाईल. बोला अरे तोट्यात गेले ना, आता बघू अजून तोट्यात जाते का फायदे देते. आणि मी तुम्हाला सांगतो अर्ध तिकीट केल्यामुळे एसटी फायद्यात आली. जास्तीचा प्रवास माझ्या लाडक्या बहिणी करू लागल्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे काम करणारं सरकार, हे काम करणारं आपलं सरकार आहे. मी पूर्वी पण इथं आलोय, सुरेश भाऊंच्या एका कार्यक्रमाला आलो तेव्हा, नाही त्याच्या अगोदर आलो होतो मी. लाडक्या बहिणी एवढ्या बघितल्या, कुठला तरी हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, हजारो लाडक्या बहिणी पाहिल्या. सुरेश भाऊ देखील अतिशय कमी बोलणं आणि जास्ती काम करणं, अतिशय मनमिळावू प्रामाणिक. त्यांच्या दुःखद निधनामुळे नक्की पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांनी देखील सातत्याने या भागासाठी विकास कामांसाठी पाठपुरावा केलेला. आता नितीन आहे, मनीषाताई इकडे आहेत. मनीषाताईंचं पण मी मनापासून स्वागत केलं. मगाशी संपर्क कार्यालयामध्ये गेलो होतो. आणि आता ही लाडकी बहीण पण आहे आणि तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. या लाडक्या बहिणीच्या मागे उभं राहणार ना सगळे. लाडके भाऊ अतुल दिसतो छोटा, जसं म्हणतात ना मूर्ती लहान कीर्ती महान. काम करणारे कार्यकर्ते मला आवडतात. आणि हा कार्यकर्ता आपल्याला पक्षाला मोठा करतो. निवडणुकीमध्ये आपल्या नेत्याला निवडून आणतो. सर्वसामान्य कार्यकर्ता ही आपली ताकद आहे. सर्वसामान्य शिवसैनिक ही आपली ताकद आहे. बाळासाहेब सांगायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं तर शिवसैनिक. त्याला कोणीच बदलू शकत नाही, कोणाला बदलता येत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता ही आपली ताकद आहे, ही आपली शक्ती आहे. आणि म्हणून आज शिवसेना वाढतीये, शिवसेना पुढे जातीये.
शिवसेना महाराष्ट्रातच नाही, अख्ख्या देशभरात शिवसेना आहे. मी परवा पंजाब मध्ये गेलो होतो. एअरपोर्टला एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वागतासाठी तिथले शिवसैनिक आले होते. मग पंजाब मध्ये संत नामदेव महाराज महाराष्ट्र सदन उभं राहतंय, त्याचं भूमिपूजन करायला मी गेलो होतो. आणि मला पंजाबच्या लोकांनी संत नामदेव महाराज पुरस्कार दिला. हे दोन्ही कामांसाठी मी गेलो होतो. तिथं देखील इतर राज्यात देखील शिवसेना वाढते, कारण ही शिवसेना एक विचारधारा घेऊन पुढे चालली आहे. विचारधारा आहे आणि बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेतोय. विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून विकास गेल्या 2.5 वर्षात आणि आता आपल्या पुढच्या 10 महिन्यामध्ये देवेंद्रजी आम्ही सगळे मिळून या ठिकाणी विकासाला पुढे नेतोय. आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील देशाला पुढे नेत आहे. आणि म्हणून त्यांनी देखील अनेक योजना शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी सुरू केल्या. त्याच्यामध्ये आपण भर टाकण्याचं काम केलं. आणि म्हणून देश आर्थिक महासत्तेकडे आपला चालला. पहलगाम मध्ये झालेला हल्ला आपण पाहिला. हा भ्याड हल्ला पाकिस्तानने, आतंकवाद्यांनी केला. आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप त्यांनी केलं आणि त्याला जसाच तसा धडा आपल्या भारतीय लष्कराने शिकवला. मुंहतोड जवाब दिला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून. आणि म्हणून आपल्याला गर्व आहे आपल्या सैनिकांनी. आणि म्हणून शिवसेना देखील, मी देखील पहलगाम मध्ये गेलो. तिथले लोक आपले अडकले होते, मला फोन करत होते, आम्हाला लवकर इथून सोडवा. इथं बसून मी थांबलो नाही, स्वतः मी तिकडे गेलो. स्वतः आपले कार्यकर्ते गेले. तुम्हाला उदाहरण सांगतो, जे कार्यकर्ते गेले त्यांना तिथला एसपी म्हणाला, कहां से आए हो? तो बोला मुंबई से आए हो. तो बोला क्या पागल हो, यहां से लोग भाग रहे और तुम आ रहे. तो बोले हम भागने वालों में से नहीं, भगाने वालों है, भगाने वाले. असला आपला शिवसैनिक पाहिजे. मी गेलो तिकडे 5 विमानं घेऊन आपल्या सगळ्या लोकांना घेऊन आलो. एवढंच केलं नाही तर आपल्या सैनिकांसाठी आपल्या चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी हा पैलवान 1200 पैलवान घेऊन तिकडे गेला रक्तदान करायला. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी, शूर सैनिकांसाठी ही शिवसेना, ही शिवसेना आहे. आणि म्हणून तुम्ही आज आपल्याला देशमुख आपण आज प्रवेश केलेला आहे. मी जास्त काय बोलत नाही, परंतु एवढंच सांगतो, तुम्ही कमी बोलता पण जास्तीचं काम करता, हे मला आवडतं. आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये तुमची लोकप्रियता जी आहे, ही लोकप्रियता या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसते आहे. कारण शेवटी कार्यकर्ता जपला पाहिजे. हाच कार्यकर्ता आपल्याला मोठं करत असतो. कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाचं रान करत असतो. पण तो जेव्हा अडचणीत असतो तेव्हा मात्र आमच्यासारख्या सर्व नेत्यांनी त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याच्या संकटामध्ये धावून गेलं पाहिजे. एवढंच आपण केलं पाहिजे. मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलोय. येणाऱ्या, तुमची तर सगळी तयारी आहे, येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण लोकसभेमध्ये महायुतीचा भगवा फडकवलाय, विधानसभेत तर जोरदार भगवा महायुतीचा फडकवलाय. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर पण या ठिकाणी सगळ्या निवडणुका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिकांवर देखील आपल्याला भगवाच फडकवायचा आहे. हा आपण संकल्प करूया. आणि निवडणुका काय आमच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांना खूप जास्ती माहित असतात. डावपेच कसा, कुठला डाव कधी टाकायचा तो.
बरोबर आहे अतुल? अतुल एकदम भारी माणूस आहे. हा, बापू म्हणतात ऑलरेडी डाव टाकलेला आहे आणि चांगलं काम करा. या आपल्या शिवसेनेमध्ये चांगलं काम करणाऱ्याला संधी आहे. तर मगाशी मी म्हणालो हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून मला एवढंच आहे, माझ्याकडे काही वशिला लागत नाही, माझ्याकडे काही नाही. जो काम करेल तो पुढे जाईल, जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून ही शिवसेना तुमची आहे. ही बाळासाहेबांच्या विचारांची, आनंद दिघे साहेबांची शिवसेना आहे. आज मी मुख्यमंत्री झालो होतो, मी या पक्षाचा प्रमुख आहे आणि पक्षाचा प्रमुख म्हणजे माझी हे सर्व कुटुंब आहे, हा माझा परिवार आहे. तुमचं दुःख ते माझं दुःख, तुमचा आनंद तो माझा आनंद, असं मानणारा मी आहे. आणि म्हणून मी किती संपत्ती कमवली, किती पैसे कमवले, किती प्रॉपर्ट्या कमवल्या, यापेक्षा मी किती माणसं कमवली, मी किती माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्वाचं. हाच अजेंडा माझा आहे. या राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आले पाहिजे, सोन्यासारखे दिवस आले पाहिजे, हे मी नेहमी सांगतो. कारण काही लोक त्याची टिंगल करतात, कारण ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलाय त्यांना सोन्यासारखं काय कळणार. आणि म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणींना दिलेली योजना, लाडक्या भावांना, शेतकऱ्यांना आज मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत, रोजगार मिळेल, या ठिकाणी सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही भूमिका आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून जे काही तुमच्या मागण्या आहेत त्याचं निवेदन मला मिळालेलं आहे. आणि म्हणून त्या हॉस्पिटल असेल, स्मारक असेल, पाणी योजना असेल, रस्ते आहेत, ट्रॅफिक जाम जी होते आहे त्याच्यावर देखील उतारा आपण काढू. ट्रॅफिक मुक्त या ठिकाणी हा चाकण परिसर आहे, यामध्ये वाहतूक कोंडी मुक्त चाकण हे देखील तुमचं ध्येय आहे. या भागामध्ये जिथं जिथं वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी आपण काम करू. या भागातले रस्ते मोठे होतील, रस्त्याला नियोजन आपण केलेलं आहे. या भागामध्ये मेट्रो सारख्या सुविधा देखील आल्या पाहिजे. इथं काय डीपीआर केलाय ना, त्यामुळे मेट्रोमुळे देखील या भागातलं वाहतूक कोंडी कमी होईल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी एक चांगली टीम आपल्या इथल्या शिवसेनेच्या मदतीला आलेली आहे. आणि म्हणून अतुल देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. सगळे आपले जुने नवे सगळे एकत्र करून या परिसराचा विकास करा. विकासाला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून हा शब्द आपल्याला मी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती.